रोज मी ठरवते की आज मी दिवसभरामध्ये एवढी सारी कामं करेल आणि त्यातली ना अर्धी पण कामं होत नाहीत. असो, हे सगळ्या गोष्टी होतच राहणार आहेत. तर मंडळी, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी शुभला आहे ना सकाळी डे केअरला सोडून आले आणि त्यानंतरनं मला जायचं होतं अस्तर आणण्यासाठी. एक ब्लाऊज आणि एक टॉप शिवायचा आहे मला आज. बरंच सारं काम आहे, पण ह्या 2 गोष्टी मला आजच कंप्लीट करून घ्यायच्या होत्या. तर त्याच्यामुळे मी तेच सगळं फॅब्रिक वगैरे शोधत होते ज्याचं अस्तर आणायचं, आणि फॅब्रिक टेबलवर ठेवलं होतं आणि मी रॅकमध्ये शोधत होते. आणि मग नंतरनं लक्ष गेलं तर म्हटलं चला आहे इथे. असं होतं ना की एक एक मिनटं पण वाया घालवायचा नसतो, पण अशा वेळेसच जात राहतो, काय करणार. आणि त्यात मी एवढं विसरायला लागले. पटकन बॅग वगैरे भरून घेतली. मी दीदीसोबत जाणार होते, तर तिला यायला वेळ होता, तर त्यामुळे व्हिडिओचं थोडंसं व्हॉईस ओव्हरचं काम बाकी होतं, तर तोच व्हिडिओला मी व्हॉईस ओव्हर देऊन घेतला. कंटेंट क्रिएशन वाटतं खूप सोपं, पण त्याच्यामागे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना. पण असो, आता ठरवलं मी हे करायचं, तर गोष्टी मला मॅनेज कराव्याच लागतील. व्हॉईस ओव्हर वगैरे देऊन झाला आणि मग मी निघाले अस्तर आणायला. दीदीसोबतच गेले होते. अस्तर वगैरे घेतलं आणि त्यानंतरनं शंभूलाही स्कूलमधून घ्यायचं होतं. दीदीचा मुलगा आहे माझ्या हा. तर त्याच्या स्कूलमधून वगैरे घेतलं. आणि ना हे असं ह्या दोघांना असं मागणं मी रेकॉर्ड करत होते, तेव्हा मी माझं आणि शुभचं दृश्य इमॅजिन करत होते की आणखीन 1-1.5 वर्षांनी मीही असंच माझ्या लेकराला स्कूलला सोडवायला वगैरे जाईल. त्यानंतरनं भाजी वगैरे घेतली. तोपर्यंत शुभचा डे केअरचा टायमिंग झाला होता. मग येता येता त्यालाही घेतलं आणि पुन्हा मग मी घरी आले. आणि आल्यानंतरनं पहिलं माझं होतं की त्याला झोपवायचं वगैरे, पण त्यांनी घरी यायलाच एवढा जास्त वेळ लावला ना. आजकाल तो त्याच्या सायकलमध्ये बसत नाही, त्याला चालत यायचं असतं. आणि रस्त्यात छोटी मोठी काही घाण पडलेली असते ना, त्याची साहेबांना किळस तर एवढी जास्त आवडते, पण त्यांना कडेवर पण यायचं नसतं आणि सायकलवर पण बसायचं नसतं. तर त्याच्यामुळे असं टाईमपास करत करत मला, जिथे अगोदर अगदी 5 मिनटं लागायचे घरी येण्यासाठी, आता मला 21 ते 25 मिनटं सहज जातात त्याला घरी आणता आणता. आला आला त्यांनी म्हटलं की मला बनाना खायचा आहे, म्हणून त्याला बनाना दिला आणि झोपवलं त्याला. आणि मग मी आले कामाला. आणि खरं सांगू का, मला पण एवढी जास्त झोप येत होती ना, कारण रात्री 3-3:30 वाजेपर्यंत शुभ काही झोपला नव्हता. त्यानंतरनं मी सकाळी 7 वाजता उठले. अगदी म्हणजे थोडीच माझी झोप झालेली होती. आणि मग पुन्हा सगळं हे बिझी शेड्यूल, घरातली कामं, पुन्हा मी स्टिचिंगचंही काम सुरू केलेलं आहे. पण लाईफमध्ये काहीतरी गोल अचीव करायचे, तर थोडेफार कष्ट हे घ्यावेच लागणार आहेत. तर म्हणून मी अगोदर इथे ना पेपर कटिंग करायला घेतलं. कस्टमरचं ब्लाऊज जे आहे ना, त्याचं कायम मी पेपर कटिंगच करत असते. डायरेक्ट फॅब्रिकवर किंवा अस्तरवरती नाही करत, कारण बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत माझ्या ब्लाऊजला जे आहे ते टक्स असे वरून दिसत नाहीत अजिबात. बॅक टक्स असू दे वगैरे, तर ते अगोदर पेपरवरच ॲडजस्ट करून गायब केले जातात. ते त्याच्यामुळे जो शिवून फायनल रेडी झालेला ब्लाऊज आहे ना, त्याचं जे लुक आहे ते खूप असं छान दिसतं. तर कस्टमरला समोरच्या साईडला ना पंचकोनी असा नेक हवा होता, तर त्याच्यामुळे त्याच पद्धतीचं इथे कटिंग करून घेतलेलं आहे मी. प्रिन्सेस ब्लाऊज आहे. पेपर कटिंग झाल्यानंतर ना मग मी अस्तर आणि मग मेन पीस अशा पद्धतीने कटिंग करत असते. आणि पेपर कटिंगचा आणखीन एक फायदा असा होतो की सेम कस्टमरचा जर पुन्हा रिसेंट काही महिन्यांमध्ये जर ब्लाऊज आला शिवायला, तर कटिंग असल्यामुळे तो वेळ वाचतो माझा पुन्हा सगळं ड्राफ्ट करायचा. आणि बरं, ही जी साडी आहे, मी आत्ता जे तुम्हाला फोटो दाखवला थोड्या वेळापूर्वी, धनश्री हाऊस क्वीन तिचं यूट्यूब चॅनल आहे, तर तिच्याकडून कस्टमरनी घेतलेली आहे. छान साडी. मला माहीत नाही त्यांनी काय प्राईजला घेतली. मी विचारलं होतं, पण आमचं बोलण्यामध्ये राहून गेलं. तर त्याच ब्लाऊजचा मला त्याच साडीचा मला ब्लाऊज शिवायचा आहे कस्टमरसाठी. तर त्यातलंच ब्लाऊज पीस कट करून घेतलं. साडीला फॉल पिकोही करायचं आहे, पण अगोदर पीस कट करून घेतलं, कारण मला बाकीचं ब्लाऊजचं कटिंग करायचं होतं. आणि तेवढ्यात बेल वाजली.
बेल वाजली तर पाहायला गेले, माझं फ्लिपकार्टचं एक पार्सल आलं होतं आणि त्या बेलच्या आवाजाने शुभही जागा झाला. कधी कधी असं चिड येते ना मला, की लोकांना कसं समजत नाही, पण ठीक आहे, तेही त्यांचं काम करतात. त्यांना काय माहिती माझ्या घरामध्ये बाळ आहे, माझीच चूक आहे. मी बेलचं बटन आतून बंद करून ठेवायला हवं होतं. शुभ झोपलाय तर मग तो उठल्यानंतर ना पुन्हा त्याच्यामध्ये 10-15 मिनटं तर माझे जातातच. आणि मग त्याला कसंबसं शांत केलं. आणि कुठलंही पार्सल आल्यावरती सगळ्यात जास्त उघडून पाहायची घाई किती असते ना. आणि मी ते पार्सल उघडून पाहायला गेले आणि म्हटलं, अरे हे काय झालं, हे तर मी ऑर्डर केलं नव्हतं. मी तुम्हाला इथे फोटो दाखवते पहा. त्यामुळे ना घाईघाई मी मोबाईल बंद केला शूटिंगचा आणि चेक केलं की मी नक्की काय ऑर्डर केलं होतं. तर हे फ्रीजचे डबे, मी फ्रीजचंच ऑर्गनायझर मागवलं होतं, पण ते हे नव्हतं. हे डबे ऑलरेडी आहेत माझ्याकडे. आणि बरं, जे मी मागवलं होतं ते 110 रुपयाचं होतं. म्हणजे एकाच डब्यामध्ये 6 छोटे छोटे कंपार्टमेंट असतात असं. आणि हे जे आलं ते 6 वेगवेगळे डबे आले, जसे की ऑलरेडी माझ्याकडे आहे. मी मिशोवरून 250 रुपयाला घेतले होते आणि हे 130 समथिंगला मला 6 आले. तर हे फ्लिपकार्ट करून चूक झालेली आहे. म्हटलं आता ह्यांच्याकडून चूक झाली आहे तर काय करू, रिटर्न करू का? रिटर्नला पण टाकलं तर काही रिटर्न ॲक्सेप्ट होत नाही आहे, माझं माहीत नाही मला काय प्रॉब्लेम येतो. तर म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, ह्यांच्याकडनं चूक झाली, फायदा माझा झाला. मला 130मध्ये 6 डबे भेटले. तर म्हटलं लागतंच फ्रीजमध्ये काही ना काही ठेवायला, तर त्याच्यामुळे ठेवून घेतले मी ते डबे. पुन्हा कामाला लागले. तर शुभला पुन्हा बनाना खायचा होता. आजकाल ह्याला बनाना एवढा जास्त आवडायला लागला आहे ना, मलाच काही समजत नाही की काय एवढं जास्त आवडीने खातो आहे. काही दिवसांपूर्वी तसं खाऊ दे, खातो आहे म्हटल्यावरती चांगलीच गोष्ट आहे, आनंद पण होतो मला. पण एकच फ्रूट खातो, बाकीचे फ्रूट्स काही खातच नाही आहे. मग त्याला खायला वगैरे दिलं. ब्लाऊजचं कटिंग करून झालं माझं. आणि मग मी इथे अल्ट्रेशनला बसले होते. साहेबांनी उद्योग करून घेतला आणि त्याने जे ह्यांचं गॉगलचं जे केस आहे त्याच्यामध्ये त्याचं बोट अडकलं होतं. तर ते काढलं वगैरे आणि मग पुन्हा काही थोडीफार अगोदर अल्ट्रेशनची कामं होती ती करून घेतली. आणि मग म्हटलं ब्लाऊज वगैरे स्टिच करायला घेईल मी. मग रात्री स्वयंपाक वगैरे करून घेतला. हे तर नाही आहेत काही घरी, दोघांसाठी स्वयंपाक केला, खाल्लं, आम्ही दोघांनी जेवलं. आणि मग मला पुन्हा कटिंग करायचं होतं, पण शुभला झोपवता माझीच कधी झोप लागली मला समजलं नाही. मग सकाळी उठल्यावरती फ्रेश वगैरे झाले, आंघोळ केली आणि सगळ्यात पहिलं जे मला कुर्त्याचं कटिंग करायचं होतं ना ते करून घेतलं. आणि आजच मला ब्लाऊजही शिवून घ्यायचा होता. तर त्याच्यामुळे झटकीपट मी ते कटिंग करायला घेतलं. म्हटलं शुभ झोपलेला आहे, तेवढ्या वेळामध्ये करून घ्यावं. इतक्या गोष्टी डोक्यामध्ये चालू होत्या ना माझ्या, की अरे मला रात्री कटिंग करायचं होतं, ते राहिलं, आता सकाळी सगळी गडबड वगैरे, त्यात सगळं असं विचारांचा गोंधळ नुसता माझा चालू होता. पण काही करू शकत नाही. आणि कसं आहे सगळ्या गोष्टी, आणि मी आजकाल एवढं जास्त विसरते ना, तर त्याच्यामुळे काहीच मला हे होत नाही. म्हणजे गोष्टी मॅनेज करायला खूप जास्त अवघड व्हायला लागलं आहे. पण मला काहीतरी ह्याच्यावर सोल्युशन तर करावंच लागेल. हे एक माझं कटिंग वगैरे झालं, ब्लाऊजही शिवून झाला. आणि मी शेजारच्या बिल्डिंगमध्ये काकू आहेत, त्यांना हातशिलाई हुकलूकसाठी वगैरे नेऊन देत असते. तर त्यांना ते शुभचं डे केअर ज्या बिल्डिंगमध्ये आहे ना त्याच बिल्डिंगमध्ये आहेत त्या काकू. तर त्याला डे केअरवरून आणायचा टाईमही झालेला होता. मग मी त्यांना दिलं ते. आणि येताना मग मी शुभलाही घेऊन आले. आणि साहेबाला पहा रांगायचं सुचतं आहे, 2 वर्षाचा होणार आहे आता हा काही दिवसातच, आणि ह्याला रांगायचं सुचतं आहे. चला मी आता माझा व्हिडिओ इथेच एंड करते. शुभ पहा त्याचे शूज कसे ठेवतो आहे गुड बॉयसारखा. तर ह्या ऑर्गनायझेशन बेबी माझा आहे हा क्यूट असा, त्याच्यासोबतच मी आजचा व्हिडिओ एंड करते. भेटते तुम्हाला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.